आज आहे होळी आणि त्यासाठी मी लवकर आज ऑफिसवरून आलेले आहे। आता वाजलेले आहेत 4:45 वाजलेले आहेत आणि आता मला सर्व होळीची तयारी करायची आहे। पुरणपोळीपासून सर्व जेवण ह्या सर्व गोष्टी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला तर मग बघूया। आता मी फटाफट सर्व काय काय करते ते सर्व शेअर करते। सो आता मी थोडीशी वाटणाची तयारी करून घेते। वाटण म्हणजे कटाची जी आमटी बनवायची आहे त्याच्यासाठी जे वाटण लागणार आहे त्याची मी तयारी करून घेते। आणि थोडासा तुम्हाला टीव्हीचा आवाज येत असेल कारण परवाची एक्झाम झालेली आहे। परवाला सुट्टी पडलेली आहे आणि परवा कार्टून खूप एन्जॉय करतो। इथे मी खोबरं घेतलेलं आहे, थोडंसं खोबरं किसून घेते। बाकी कटाची आमटी बनवण्यासाठी जे लागतं ते वाटण पटापट रेडी करते। आता सध्या वाजलेले आहेत 5:30 वाजायला आलेले आहेत आणि मला पुरणपोळ्या करायच्या आहेत। तर पुरणपोळ्या करण्यासाठी मी कारण ऑफिसवरून आल्यानंतर सर्व एकदम करायला काही जमत नाही। म्हणजे वाटण पुरण करा, त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून बाकीचं सर्व जेवण आणि नंतर होळीची तयारी, पूजेची वगैरे सर्व तयारी आपल्याला रेडी व्हायला खूप वेळ लागत असतो। तर ह्या गोष्टी जमत नाही, त्याच्यामुळे मी काल रात्रीच पुरण बनवून ठेवलेलं आहे। मला दाखवते। हे असं पुरण जे आहे ते मी काल रात्रीच बनवून ठेवलेलं आहे। काल म्हणजे सकाळी मी ऑफिसला जाताना डाळ भिजत करून ठेवलेली होती आणि ऑफिसवरून आली तेव्हा ती शिजवली वगैरे आणि शिजवून वगैरे घेतली, पुरण वगैरे केलं आणि वाटून वगैरे घेतलेलं आहे। आता मी कटाच्या आमटीची तयारी करते। त्याच्यासाठी खोबरं किसून झालं आहे ऑलरेडी माझं जावं बाकी खोबरं किसलेलं आहे। लसूण वगैरे कांदा वगैरे कापते फटाफट आणि ते सर्व वाटण रेडी करून घेते। आणि मग नंतर पीठ मी मळणार आहे ह्याच्यासाठी पुरणपोळीसाठी। तर मी नेहमी ज्या पुरणपोळ्या करते त्या नेहमी मी मैद्याच्याच करते, परंतु ह्यावेळी मी खूप सारे इन्स्टावर आणि यूट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही कदाचित बघितलेले असतील। तर नवीन एक काहीतरी ट्रिक आलंय जे गव्हाच्या पिठाने बनवतात, तर मी ही फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे। तशीच तीच ट्रिक वापरून आईने ऑलरेडी हे केलेल्या आहेत पुरणपोळ्या। तर मी आता आधी आईला फोन करते आणि विचारते की त्या पुरणपोळ्या आईच्या झाल्यात, आईने फोटो पाठवलेला आहे मला, तर त्या कशा झालेल्या आहेत। नंतर मी ती ट्रिक वापरणार आहे आणि ती तुमच्यासोबत शेअर करते। चला तर कटाची आमटी बनवण्यासाठी मी वाटण बनवायचं आहे, त्याच्यासाठी मी काय काय घेते ते तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते। खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे एक मीडियम साईजचा, लसूण घेतलेला आहे, बडीशोप, जिरं, दालचिनी, लवंग आणि मिरची, काळी मिरी आणि थोडेसे धणे, हे पूर्ण भाजून आपण व्यवस्थित त्याचं वाटण बनवणार आहोत। इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडी हळद टाकलेली आहे। आता मी हे मळून घेते फटाफट, तुम्हाला दाखवते आणि कोणती ट्रिक यूज करणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। हे बघा, इथे आपण ज्याप्रमाणे चपातीसाठी पीठ मळतो ते तसं मी पीठ मळून घेतलेलं आहे। थोडंसं त्याच्यापेक्षा कडक केलेलं आहे, म्हणजे जास्त सॉफ्ट नाही केलेलं। त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे हे जे आहे हे 1 ग्लास पाणी। ह्याच्या बोटाने मी असं हे करून ठेवलंय। हे बघा, हे भिजे पूर्ण डुबेल पर्यंत हे पाणी असं ह्याच्यात टाकलेलं आहे। बघा तुम्ही बघू शकता पूर्ण पीठ आहे जे आहे ते आपलं बुडलेलं आहे पाण्यामध्ये। असं फक्त 15 ते 20 मिनिटं ठेवायचं आहे। हे बघूया आता ह्यात हे कशा होतं। तर मी पीठ असं करून ठेवलेलं आहे आणि मी हे फर्स्ट टाइम असं करते आणि जिथपर्यंत पुरणपोळ्या होत नाही तिथपर्यंत मला खूप जास्त टेन्शन येणार आहे। टेन्शन येतं कारण असं नवीन काहीतरी करायला घेतलं आणि सणासुद दिला आणि ते जर व्यवस्थित झालं नाही तर टेन्शन येतच आपल्याला। तर मी असं करून ठेवलेलं आहे। हे 15-20 मिनिटं होईपर्यंत ते ठेवून देते, त्याच्यानंतर ते पुन्हा मळून घ्यायचं आहे। तिथपर्यंत मी आपलं जे वाटण आहे ते पटापट सर्व भाजून घेते। इथे हे आपलं सर्व जे आपण घेतलेलं होतं वाटणासाठी ते सर्व पूर्ण मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। त्याचबरोबर साईड बाय साईड मला बटाट्याच्या भजी करायची आहे, त्यासाठी पीठही मळून ठेवलेलं आहे। आणि हे आपलं इथे 15 मिनिटं पीठ असं मुरत आहे, बघू आता त्याचं काय होतं। आणि साईड बाय साईड सर्व ते कामं करून ठेवलेली आहेत आणि आता इथे मला कपड्याचा पूर्ण पसारा पडलेला आहे, तर तो आवरायचा आहे। पहिले तो आवरून घेते कारण सणवार वार असला का जरा घर क्लीन वगैरे व्यवस्थित असलं तर बरं वाटतं जरा, म्हणून आणि सणवार असले ना आणि आपल्याला काही खूप पदार्थ असे बनवायचे असले का घड्याळ पण एवढं फास्ट धावतं ना। तर मी तुम्हाला मागे काहीतरी सांगितलेलं की 5:30 की काहीतरी वाजलेत की 4:45 वाजलेत आणि आता बघा आता 6 वाजलेले आहेत। आता 6 वाजून झालेले आहेत आणि मला इथे कपड्याचा पसारा आहे तो क्लिअर करायचा आहे, तो पहिले करते। तिथपर्यंत 15-20 मिनिटात आपला तो जो पीठ आहे तोही मुरून रेडी होईल। आणि मला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे की ते कसं होईल, म्हणून जिथपर्यंत ती पुरणपोळी मी लाटत नाही आणि भाजत नाही तिथपर्यंत मला चेन पडणार नाही। त्यामुळे असं काय करायचंच नाही का मला असं वाटायचं पटापट टाइम कधी जातो आणि मी एकदा कधी करते,
असं होऊन जातं. चला आधी कपड्याच्या घड्या पटकन करते आणि नंतर तुमच्याशी बोलते. आणि इथे परवा आहे, एकदम परवा रिलॅक्स आहे कारण परवाची एक्झाम झालेली आहे. आणि हा इथे कपड्यांचा सर्व पसारा पडला तो फटाफट आवरते. तर हा बघा, आता हे पाण्यातलं मी काढते पीठ आणि त्याचं हे पाणी असं हे काढून टाकते आणि बघते काय होतं याचं. ते हे पीठ तुम्ही बघता, हे पाणी ह्यातलं मी काढून घेतलंय. आता मळून घेते, थोडंसं त्याच्यात तेल टाकते आणि मळून घेते, बघू कसं होतंय. हा थोडेच का. आणि फायनली हे पीठ व्यवस्थित झालं असं मला वाटतं. त्याची का म्हणजे ज्याप्रमाणे आपण मैद्याचं करतो पुरणपोळीसाठी त्याची ही अशी हे अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर हे येतं त्याला तसं आलेलं असं मला वाटतं. आता बघू पुरणपोळ्या करते तेव्हा कसं होतं. आईने केलं, आता आईला फोन केला मी, तर आईच्या खूप चांगलं झालेलं आहे. पण प्रत्येकाचं एक्सपिरियन्स आणि प्रत्येकाचं हे वेगळं असतं. आता बघू, पण पीठ एकदम मस्त झालेलं आहे. जर ही ट्रिक जर सक्सेसफुल झाली तर मी तुम्हाला नक्कीच सांगेल हे करा, असं करा म्हणून. तर बघूया, थोड्या वेळ मी तेल टाकले त्याच्यावर आणि थोड्या वेळ मुरत ठेवते, तिथं बाकीची जी तयारी ती करून घेते. आणि हे जे वाटण सर्व आपण भाजून घेतलेलं माझे दाखवलं ते मी वाटून घेते पहिले. आणि मे महिना अजून म्हणजे आज होळीचं दहन होणार आहे, तरी गरमी इतकी वाढलेली आहे ना, बापरे. मे महिन्याचं खूप गरम होते. तर मी हे पटकन वाटून घेते आणि बाकीची तयारी करते. आणि आता पुरणपोळ्या कशा होतात ते तुम्हाला डायरेक्ट तेच दाखवते. चल इथपर्यंत मी बाकीचं जेवण वगैरे आहे सर्व ऑलरेडी माझं वाटण झालं का. कटाची आमटीला फोडणी द्यायचं आहे, बटाटे चिरायचे आहेत फक्त, पीठ तर मळून घेतलं. थोडीशी भांडी आहेत ती मी क्लीन करते, बाकी ते झालेलंच आहे का. आणि फायनली ही पहिली पुरणपोळी माझी रेडी झालेली आहे आणि खूप जसं मस्त झालेली आहे. म्हणजे अजिबात फाटली वगैरे नाही आहे. तर मी भाजून घेते पहिले, थोडंसं तूप टाकते, नंतर पुन्हा जास्त तूप टाकून घे म्हणजे अशी भाजते चपाती. ही पुरणपोळी आता दाखवते. इथे आपली पुरणपोळी मस्त रेडी होत आहे. अशी खरपूस अशी भाजून घेते. एक साईडला मस्त असं तूप लावलेलं आहे, फुगवते तिला. आणि ती फुगलेली ती मी तिला ते थोडीशी हवा घालून दिली. फायनली मस्त अशी पुरणपोळी आपली फुगलेली आहे, टम्म अशी एकदम. आणि अशी फुगलेली पुरणपोळी बघताना खूपच मस्त असा आनंद होतो. तर बाई फायनली ही पीठ मळण्याची ट्रिक सक्सेसफुल झालेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता, अगदी तव्याच्या आकारा इतकी पुरणपोळी मोठी झालेली आहे आणि तरीही थोडीही फाटलेली नाहीये. मस्त अशी पुरणपोळी होते ही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की मैद्याच्या पिठाच्याच पुरणपोळ्या चांगल्या होतात, पण नाही, ह्या हेल्दीही आहेत आणि मस्तही आहेत. अशी मस्त अशी पुरणपोळी आपली झालेली आहे. आणि फायनली आपल्या सर्व पुरणपोळ्या इथे बनवून रेडी झालेल्या आहेत. बघा, ह्या आणि ह्या अशा सर्व पुरणपोळ्या बनवून झाल्याने आता वाजले आणि आता बरोबर 7:30 वाजून गेले आहेत. 7:40 व्हायला आलेले आहेत. पुरणपोळ्या वगैरे सर्व बनवून झालेले आहेत. आता वाजले परवापर्यंत फुगल्यात पुरणपोळ्या, तर 7:40 झालेले आहेत आता. आणि आता मला थोडंसं लादी वगैरे क्लीन करायची आहे. नंतर 5 वाजलेत, 7:45 वाजले झालेत ना, 8:05 वाजलेत कसं सांगतो काहीतरी. तर हा, तर आता मी थोडीशी परवाने पिचकारी खेळून पूर्ण लादी थोडी खराब केलेली आहे. तर पुन्हा आता जरा क्लीन करते आणि देवपूजा वगैरे करते. बाकीचं सर्व शेअर करते. अजून जेवण बनवायचं आहे. आणि इथे मी दिवाबत्ती करून घेतली पहिले आणि परवाला इथे खायला दिला, म्हणजे देवाला दाखवली आहे. आणि परवाला खूप भूक लागलेली, परवा खातो आता पुरणपोळी है ना. परवा कशी लागलंय? हा मस्त. कसं करू नक्की समजत नाही परवाला. आणि परवाला हे कलर सर्व परवाने आणलेले आहेत. ॲक्च्युली हे आणलेले नाही मिळत, आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला दिलेले आहेत. त्यांना काहीतरी मिळालेले होते. तर हे मस्त नॉन टॉक्सिस हर्बल कलर आहेत हे सर्व. 2 बॉक्स त्यांनी दिलेत शेजाऱ्यांनी, हे 2 बॉक्स. तर आता ह्या वर्षी काय कलर आणायची गरज नाही आणि हर्बल कलर आहे त्यामुळे मस्त असं आहे. तर त्यांनी हे दिलेले आहेत. अरे बाबू परवा खातोय पुरणपोळी. आता बहुतेक सर्व जेवण बनवून झालेलं आहे, सर्वच झालेलं आहे. भात, पुरणपोळ्या, कटाची आमटी दाखवते तुम्हाला. आणि आता हे शेवटचं आहे ते त्याची बटाट्याची भाजी, ती करते आणि नंतर तयारी करायला लागेल फटाफट.
सर्व जेवण वगैरे सर्व झालेलं आहे, तुम्हाला दाखवलं. आणि आता इथे आम्ही रेडी झालेलो आहोत होळीची पूजा करायला. इथे नारळ घेतलेला आहे, तर नारळ पूर्ण घराला आता फिरवतो आणि जातो पटकन. आणि इथे पर्व बघा, पर्वची आजपासूनच होळी चालू झालेली आहे. पर्व आम्ही चाललेलो होतो होळीची पूजा करायला आणि पर्व रंगपंचमी खेळून रिकामी झालेला आहे. आता आम्ही जातोय. ताट रेडी केलेलं आहे, सर्व नारळ वगैरे सर्व घेतलेलं आहे. बघू सर, हे पर्व चावी घेतले. आता जातो इथेच आहे जवळ, आता कॉम्प्लेक्समध्येच असते, त्याच्यामुळे जातो आणि इथे पूजा वगैरे चल. बाबू आतमध्ये. आईची पूजा होते ना आधी. बाबू बाबू પેલા દીવો કરવાનો. પ્રકાશભાઈ કાઢે લાઈટ કેવી આપણે. फायनली आता पूजा वगैरे झालेली आहे आणि संदीप तिथे नारळ काढायला लागले. ते नारळ वगैरे काढतात आणि नंतर मग खूप गर्दी आहे. मला दाखवले तरी दाखवले पूर्ण. हे बघा, खूप सारी लोक जमलीत आणि इथे पर्व बघा, पर्व तर एकदम जोकरच झालेला आहे. हा हा पिचकारी था. आणि संदीप तिथे नारळ हे करतात. पूजा वगैरे करून झाली. बघितलं आता आम्ही घरात आलो आणि येता येता सर्वांनी कलर लावला. तर आणि इथे असंच असतं, होळीची पूजा केली की त्याच्यानंतर लगेच सर्व कलर खेळायला घेतात. आता उद्याला पण असेल, उद्याला रेन डान्स वगैरे सर्व असेल, कलर वगैरे. पण होळीची पूजा म्हणजे पूजा वगैरे झाली की त्याच्यानंतर लगेच सर्व होळी खेळा. तुम्ही जसं बघितलंच व्हिडिओमध्ये. आता हे सर्व धुते वगैरे आणि नंतर जेवतो. जेवणात काय काय ते तुम्हाला सर्व सांगितलेलंच आहे. तर चला आता आम्ही जेवायला बसतो. जेवणात भात आहे, कटाची आमटी, पुरणपोळी आणि भजी आणि लोणचं आहे.
आणि मम्मीने पण त्या घरून पुरणपोळ्या आणि ही आमटी दिलेली आहे. सेम दोन्हीकडे सेम मेनू आहे, सेम दिलेला आहे. आता आम्ही तर आता आम्ही जेवायला बसतो. कलर वगैरे थोडासा वॉश केला आणि ड्रेस काय म्हणजे साडी वगैरे काही चेंज नाही केली. जर बाहेर कुठे होळी वगैरे असेल तर ते बघायला जाऊ, त्या घरी जायचं आहे. असं जातो, आधी जेवण करतो नंतर बघू. तर असं होळीचं दहन वगैरे सर्व झालेलं आहे. आता आम्ही आलेलो आहोत. आता रात्रीचं खूप लेट झालेलं आहे. आजूबाजूला ज्या होळी होत्या त्या होळीचं दहन झालं, कारण काही ठिकाणी ना मुहूर्त होता तर ते लेट त्यांनी होळी जळवली. तर सर्व ते होळी वगैरे बघितली, सर्व दर्शन वगैरे घेतलं आणि मग आम्ही आलो. तर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा एकदा तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी तुम्हाला भेटेल. बाय.